मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नागपूरच्या रेशीमबा येथील डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीस्थळाला वंदन। यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित। विदर्भ प्रांत संघचालकांकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार। मुख्यमंत्री शिंदेंच्या रेशीमबा कार्यालयातील भेटीवरून संजय राऊतांची टीका। काही दिवसांनी खाकी पॅन्ट घालून मुख्यमंत्री सभागृहात येतील, संजय राऊतांची टीका। राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस अध्यक्षांसह 100 जणांवर मुंबईत एफआयआर दाखल। अनिल देशमुखांच्या सुटकेच्या वेळी जेल बाहेर गर्दी केल्याचं प्रकरण। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य। आरक्षण आता बास झालं, तरुण पिढीचं अर्थकारण बदलणं गरजेचं, आरक्षणाशिवाय अर्थकारणाचा विचार व्हायला हवा, शरद पवारांचं प्रतिपादन। शरद पवार यांच्या आरक्षण बस झालं या वक्तव्याचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध। राजकारणातल्या घराणेशाहीचं आरक्षण बंद करा, मराठा क्रांती मोर्चाचा पवारांना टोला। महापुरुषांबद्दल होणाऱ्या अवमानकारक वक्तव्याबद्दल सरकारला जाब विचारणार, विरोधी पक्षनेते अजित पवारांचं विधान। तर 14 वर्ष रखडलेल्या गोवा महामार्गाचाही मुद्दा उपस्थित करणार। त्यांनी आमचा करेक्ट कार्यक्रम करू असं सांगितलं तेव्हापासून मला झोप येत नाही, अजित पवारांचा बावनकुळेंना टोला। आम्ही राजकारणातून संन्यास घेतलेला बरा, दादांची मिश्किल टिप्पणी। मोहन भागवतांनी संघाच्या कार्यालयाचा कोपरा तपासावा, एखादं लिंबू ठेवलं असेल। संघाच्या रेशीमबाग कार्यालयातील भेटीवरून शिंदेंना उद्धव ठाकरेंचा टोला। ठाकरे आणि केसरकर उपसभापतींच्या दालनात आमने सामने। ठाकरे आणि केसरकर यांच्यात काही सेकंदाची चर्चा झाल्याची माहिती। जे चाललंय ते बरोबर नाही चाललंय, ठाकरेंची केसरकरांना विचार। 2004 साली जास्त आमदारांनी संधी असतानाही शरद पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले नाही, फडणवीसांचा दादांना टोमणा। विदर्भातल्या बँका बुडाल्या म्हणतात, त्या कुणाच्या काळात झालं, फडणवीसांचा सवाल। तर विदर्भातील 3 बँका दादा तुमच्या काळातच बुडाल्या, अजित पवारांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। देशात लवकरच रिमोट वोटिंगची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता, यामुळे इतर राज्य किंवा शहरातून आता आपल्या मतदारसंघासाठी मतदान करणं शक्य होणार। निवडणूक आयोगाकडून रिमोट वोटिंगच्या सुविधेबाबत तयारी सुरू। राहुल गांधींनीच 113 वेळा सुरक्षेचे नियम मोडले, केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून स्पष्टीकरण। राहुल गांधींच्या सुरक्षेवरून काँग्रेसनं केंद्र सरकारला पत्र पाठवून विचारला होता जाब। मुंबई पालिकेतील सर्व पक्षांची कार्यालय सील, काल झालेल्या राड्यानंतर मनपा आयुक्तांचा निर्णय, तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय सील केल्याची माहिती। मुंबई महापालिकेतील फक्त सर्व पक्ष कार्यालयच नाही तर विविध समित्यांच्या अध्यक्षांची दालनं देखील सील केल्याची माहिती। मनपातील कार्यालय सील केल्याविरोधात ठाकरे गटाची पालिकेत घोषणाबाजी, तर ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचा महापालिकेत ठिय्या। मुंबई पालिकेतील पक्ष कार्यालयावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा सुरू। शिवसेनेचे माजी नगरसेवक यशवंत जाधव यांच्या फलकावरील नावावर ठाकरे गटानं रंग लावला। यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव सध्या शिंदे गटासोबत। नव्या वर्षात मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, मेट्रो 7 मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याचा अंदाज। एबीपी माझाच्या बातमीनंतर विधान भवनाबाहेरच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या आउटलेट्सची उंची वाढवली आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या आउटलेट्सपेक्षा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आउटलेटची उंची जास्त होती। शिंदे आणि फडणवीसांच्या आउटलेट्सची उंची आणि क्रम याबाबत भास्कर जाधवांची मिश्किल टिप्पणी। भाजप हा नेहमीच आपल्या मित्रांची साईज कमी करणारा पक्ष आहे, मित्र संपावे ही त्यांची राजकीय रणनीती असल्याची भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश द्या, मूळ तक्रारदार नानासाहेब जाधव यांची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं याचिका सादर। जनहित याचिका कोणीही करू शकतं, याआधी या प्रकरणात काय निकाल लागेल हे बघितलंय, तसंच आमचं नाव घेतलं की प्रसिद्धी मिळते, त्यामुळे अशी याचिका दाखल केली जाते। लवासाच्या मुद्द्यावरून दादांची प्रतिक्रिया। कोचर दाम्पत्य आणि वेणुगोपाल धूत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 10 जानेवारीपर्यंत कारागृहातच ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणीही केली। त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विधान परिषदेत पंतप्रधानांचं अभिनंदन। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त करून झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन करण्याच्या उद्देशानं नवी नियमावली 3 महिन्यात आणणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती।
वांद्र्याच्या शासकीय वसाहतीमध्ये 25 ते 30 वर्षापासून राहणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना मालकी हक्काच्या सदनिका वाजवी दरात देणार, याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली अभिनेत्री तुनिशा शर्मा हिच्या आईची भेट. अर्धा तास कुटुंबियांशी चर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी आठवलेंची इच्छा. तुनिशाची केस लढण्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना नेमण्याचा प्रयत्न करणार असल्याची आठवलेंची माहिती. तुनिशाची आत्महत्या नव्हे तर हत्या झाली. तुनिशाच्या मामानं मोठा आरोप केला. हत्येच्या अँगलनं तपास व्हावा अशी मागणी करणार. तर शिझांची मैत्री झाल्यानंतर तुनिशा हिजाब घालत होती. मामा पवन शर्माचा धक्कादायक खुलासा. रायगड जिल्ह्यातील बाळगंगा धरण संघर्ष पुनर्वसन समितीचे कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हे मागे घेणार. या संदर्भात लवकरच निर्णय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती. अवैध ऑनलाईन लॉटरीला चाप लावणार उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा. तर ऑनलाईन लॉटरीच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार. नागपूर गोवा महामार्गासाठी 86,000 कोटींचा खर्च. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गानंतर आणखी एका मोठ्या महामार्गाच्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात. मुंबईसह परिसरातील तापमानाचा पारा गेल्या 4 दिवसात कमालीचा घसरल्यानं विजेच्या मागणीत घट. तर राज्यात मात्र विजेची मागणी स्थिर. विधिमंडळात झालेल्या ठरावानं सीमा प्रश्नाच्या लढ्याला बळ. काँग्रेस नेते सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. न्यायालयात महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडणं महत्त्वाचं असल्याचं पाटलांचं मत. नववर्ष स्वागताला बनावट दारू येण्याची शक्यता. पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाच्या सतर्कतेच्या सूचना. बीडच्या राक्षसभुवन शनी मंदिरात तैलधार अभिषेक सप्ताह. कीर्तन महोत्सवाचंही आयोजन. पौष शुद्धी अष्टमीला म्हणजे उद्या संध्याकाळी शनी जन्माचा सोहळा. वर्ध्यात कुटुंबीय झोपेत असताना गुंगीचं औषध फवारून घरफोडी. सोने चांदीच्या दागिन्यांसह 2 लाखांची चोरी. जाम चौरस्त्याजवळच्या पेंडके कॉलनीतली घटना. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद राहणार. पार्टी करणं, जंगलात आग लावणं, मद्यपान करणं अशा घटना घडू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यात आणि देशात लागू करण्यात यावा यासाठी बीडच्या परळी वैजनाथ येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. पुण्याच्या दौंड तालुक्यातील वरवणमध्ये 2 गटात तुफान राडा. या 2 गटातील सिनेस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. महावितरणच्या नावानं गंडा घालणारी टोळी इंदापुरात सक्रिय. ऑनलाईन बिल भरण्यास गळ घालून बँक खात्याची सर्व माहिती घेत अनेक शेतकऱ्यांची फसवणूक. पोलीस शिपाईची फसवणूक करणाऱ्या दुसऱ्या पोलीस शिपायाला अटक. नवीन मोटर कार कमी किमतीमध्ये मिळवून देतो असं सांगत फिर्यादीकडून 6.5 लाख घेतल्याचा आरोप. पहाटे रनिंगसाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणीवर धारदार शस्त्रानं वार. डहाणू तालुक्यातील कासा इथली घटना. चुलत भावाच्या अंत्यविधीवरून परत येत असताना विधवा महिलेवर चुलत दिराकडूनच अत्याचार. बीडमधील नेकनूर इथली घटना. नेकनूर पोलिसांकडून आरोपीला अटक. शिर्डीत वर्षभरात 400 कोटींचं दान तर दक्षिणा पेटीत 166 कोटींची भर. भारतातील लस परिणामकारक, त्यामुळे BF7चे रुग्ण भारतामध्ये सापडले तरी घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र मुखपट्टी आणि सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर राखणं महत्त्वाचं. सोलापूर जिल्हा परिषदेतील निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर एका महिलेकडून गंभीर आरोप. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात गोंधळ घातला. जाकिरा शेख असं गोंधळ घालणाऱ्या महिलेचं नाव असून तिच्यावर बोगस शिक्षण अधिकारी बनून वावरल्याचाही गुन्हा. अंधेरीत पात्र झोपडीधारकांचं बिल्डर विरोधात ठिय्या आंदोलन. अंधेरीच्या मरोळ भागात 75 पेक्षा अधिक झोपडीधारकांनी घर न दिल्याचं प्रकरण. मात्र झोपडीधारकांना घर न दिल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा. पुण्यात पुढील वर्षीपासून डबल डेकर बस धावण्याची शक्यता. PMPMLच्या बैठकीमध्ये निर्णय. व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांची माहिती. देशात 3 वर्षात वाघाच्या हल्ल्यात 106 जणांचा मृत्यू तर महाराष्ट्रात एका वर्षात 80 जणांचा बळी. तळ कोकणात पर्यटकांना बारमाही धबधब्याचा आनंद लुटता येणार. कणकवली नगरपंचायतीकडून बनवला जाणार बारमाही वाहणारा धबधबा. आपदा मित्रासाठी 12 दिवसांच्या प्रशिक्षण वर्गाला सुरुवात. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये आपदा मित्रांची निवड.
शाळेला इमारत नसल्यानं झाडाखाली बसून चिमुकल्यांचं शिक्षण. शाळेची इमारत धोकादायक असल्याचं सांगत प्रशासनानं 3 वर्षांपूर्वीच पाडून टाकली. चंद्रपूर शहरापासून केवळ 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कढोली गावातला प्रकार. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15,000चा बोनस जाहीर. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. 6 देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR बंधनकारक. चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर आणि थायलंड या देशांचा समावेश. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 91 ठिकाणी सीबीआयची शोधमोहीम. परदेशी वैद्यकीय पदवीधरांच्या नोंदणीमध्ये कथित अनियमितता झाल्याचं प्रकरण. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांनी सुरू केलेला व्यसनमुक्ती संगीत रजनी कार्यक्रम यावर्षीही होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन बीडमध्ये उपस्थित राहणार असल्याची ज्योती मेटे यांची माहिती. सीसीआयकडून कापसाची खरेदी, मात्र दरात 1,500 ते 2,000 रुपयांची घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत. उत्तर भारतात काही भागात थंडीची लाट कायम, त्यामुळे हुडहुडी वाढली असून महाराष्ट्रात देखील गारठा चांगलाच वाढला. बॉलिवूडचे प्रोड्युसर नितीन मनमोहन यांचं मुंबईमध्ये निधन. अर्जेंटिनातून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटक कोरोना हा पॉझिटिव्ह अहवाल येताच बेपत्ता झाल्यानं प्रशासनाची तारांबळ. अभिनेते परेश रावल यांनी एका कार्यक्रमात मराठी नाट्यसृष्टीचं कौतुक केलं. गुजराती नाट्यसृष्टीत 90% नाट्य हे मराठीतूनच येतं. जेवढे कलाकार, जेवढे लेखक, जेवढ्या निर्मिती संस्था मराठी नाट्यसृष्टीत आहेत तेवढी संख्या गुजरातीमध्ये पाहायला मिळत नाही, परेश रावल यांचं मत. कर्नाटकमध्येही अयोध्येप्रमाणे भव्य राम मंदिर बांधलं जाणार. कर्नाटकचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री CN नारायण यांची माहिती. बिहारमध्ये अराजकतेची स्थिती असून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करा. लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांची माहिती. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री एरिका फर्नांडिस लवकरच दुबईमध्ये स्थायिक होणार. सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती. बांगलादेशमध्ये पहिली मेट्रो रेल्वे सुरू. पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवत मेट्रो रेल्वेचं उद्घाटन. महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यात मॉडेल स्कूल योजना राबवणार. सेंट्रल बोर्ड पद्धतीनं ही मॉडेल स्कूल असतील. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा. TVF संस्थापक अरुणा कुमार यांचे लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. भारत सरकारतर्फे ई स्पोर्ट्सला खेळ म्हणून अधिकृत मान्यता. स्पर्धात्मक ऑनलाईन गेमिंगला सरकारचं सहकार्य मिळणार. परदेशी इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना प्रोत्साहन. तैवान कोरियन कंपन्यांना भारतात आणण्यावर सरकारचा भर. यंदा गेल्या 8 वर्षातील सर्वाधिक गृहविक्रीचा विक्रम नोंदवला जाईल, असं नाईट फ्रँक संशोधन संस्थेचा अहवाल. भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य कराराअंतर्गत अभियांत्रिकी, उत्पादन तसंच वैद्यकीय उपकरणं यासारख्या निर्यात मालाला याचा फायदा होईल. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार प्रत्येक 2 पैकी 1 युजर यूट्यूबवरील व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या ज्ञानात भर टाकतो. देशातील 4,500हून अधिक यूट्यूब चॅनलकडे प्रत्येकी 10 लाखांहून अधिक सबस्क्रायबर. रिलायन्स जिओने एकाच वेळी 11 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरू करून आणखी एक विक्रम प्रस्थापित केला. केफिन टेक्नॉलॉजीचे शेअर बाजारामध्ये लिस्टेड. 3 रुपयांच्या प्रीमियमसह 369 रुपयांवर लिस्ट. शेअर बाजारात यावर्षी मोठे चढ उतार नोंदवले गेले. सेन्सेक्स साधारण 14 वेळा 1,000 पेक्षा जास्त अंकांनी वधारला, तर 14 वेळा 1,000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला सुद्धा. भारताच्या G20 अध्यक्षपदाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्टे ऑफलाईन अभियान आणि G20 डिजिटल इनोव्हेशन अलायन्सची केली सुरुवात. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी 2023 वर्षासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत दिनदर्शिकेचं केलं अनावरण. आर्थिक आणि सहकार्य व्यापार कराराअंतर्गत भारतात 10 लाख अतिरिक्त नोकऱ्या निर्माण केल्या जातील. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. भारतीय लष्करानं अहमदाबादमध्ये प्रथमच 2 मजली 3D मुद्रित निवासी घराचं केलं उद्घाटन. विमानाच्या तिकिटाचे दर कमी करणं आमच्या हातात नाही. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं वक्तव्य. सेन्सेक्सपेक्षा FDचा परतावा जास्त. गुंतवणूकदारांची संपत्ती 15 लाख कोटींनी वाढली. या वर्षात पुण्यातील तयार घरांच्या दरात आणि गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ होऊन सुद्धा
शहर आणि परिसरातील घरांच्या विक्रीच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत 59% वाढ. उझबेकिस्तानमध्ये कप सिरप प्यायल्यानं 18 मुलांचा मृत्यू. भारतीय कंपनी कप सिरप असल्याचा उझबेक आरोग्य मंत्रालयाचा दावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 7,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी करून ते राष्ट्राला समर्पित करणार. हिमाचल प्रदेशमध्ये नववर्षानिमित्त रेस्टॉरंट 24 तास खुले राहतील. हिमाचल प्रदेशचा निर्णय. नव्या टाटा सफारीची कारप्रेमींमध्ये चर्चा. नव्या फीचर्समुळे MG हेक्टरशी करणार स्पर्धा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.